आता लवकरच 2026चे BMC इलेक्शन्स होणार आहेत. लवकरच म्हणजे 15 जानेवारीला माझ्या मते इलेक्शन आहे आणि 16 जानेवारीला लगेच त्याचे रिझल्ट्स आहेत. सो बरेच त्याचे प्रेडिक्शन्स वगैरे लोक करतात की कोणती पार्टी जिंकू शकते. शिवसेना मनसेची युती आहे तर ते लोक जिंकू शकतात की नाही, की BJP जिंकेल की किंवा NDA जे काही अलायन्स त्यांचं आहे ते जिंकेल. सो असे सगळे प्रेडिक्शन्स येत आहेत. पण माझा विचार आहे की 2026चं प्रेडिक्शन करण्याच्या आधी आपण 2017 BMC इलेक्शनमध्ये काय झालंय किंवा कोणाची ताकद किती आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण की 2017मध्ये सगळे जे पक्ष आहेत, जे मेजर मोठे पक्ष आहेत, ते सगळे वेगवेगळे लढले होते. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, BJP असेल, हे सगळे पक्ष वेगवेगळे लढलेले. त्यामुळे फक्त तेव्हा फरक असा होता की राष्ट्रवादी जी आता तुटली आहे ती तशी तुटलेली नव्हती किंवा शिवसेना जशी विभक्त झाली आहे तशी विभक्त झाली नव्हती. एकसंध होते हे पक्ष. पण तेव्हा त्या पक्षांची ताकद किती होती हे आपल्याला कळेल. त्यामुळे इथे हे जे प्रेझेंटेशन तुम्ही बघताय ह्याच्यात तुम्ही बघू शकता की 2017 BMC इलेक्शनला कोणत्या पक्षाची ताकद किती होती. 227 एकूण जागा आहेत आपल्याला माहिती आहे. शिवसेना जी आहे, जी एकसंध शिवसेना होती, त्याला 84 सीट्स होत्या, ज्या की सगळ्यात जास्त होत्या. त्याच्यानंतर होत्या भारतीय जनता पार्टीला, ज्या की 82 होत्या. या दोघांमध्ये फक्त 2 सीटचाच फरक आहे. त्याच्यानंतर तिसरा पक्ष डायरेक्ट 31वर आहे, तो आहे काँग्रेस. चौथा पक्ष त्याच्यानंतर इथे दिसतोय आपल्याला की NCP आहे, 9 जागा होत्या त्यांना. त्याच्यानंतर 5वा पक्ष होतो समाजवादी पक्ष, 6 जागा होत्या. MNS 5वा पक्ष आहे, त्याला 7 जागा होत्या. त्याच्यानंतर समाजवादी पक्ष येतो, 6 जागा. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल येत आहेत. त्याच्यानंतर 2 जागा मिळाल्यात MIMला आणि त्याच्यानंतर 1 जागा अखिल भारतीय सेनेला मिळाली आहे. असे 227 जागांची ही विभागणी होती त्यावेळेला. तर 2017च्या ह्या इलेक्शनमध्ये जसं मी सांगितलं, इथे पण लिहिलंय की सगळे पक्ष वेगळेच लढले होते. शिवसेना जरी 1 नंबरला 84 जागांवर होती तरी ती 89 जागांवर 2 नंबरला होती. त्याच्यानंतर अर्थातच BJP 82 जागा जिंकली, मनसे 7 जागा जिंकली. ही स्लाईड किंवा हे प्रेझेंटेशन करण्याचा महत्त्वाचा माझा उद्देश हाच होता की मनसे जरी 7 जागांवर जिंकली असली तरी तिने शिवसेनेला एकूण 27 जागा अशा की तिने शिवसेनेला त्या जागांवर एक प्रकारे धक्का दिला होता. ह्या स्लाईडमधनं पहिले ते बघूया, कारण की यावेळेला मनसे आणि शिवसेनेची युती होते आणि ती युती होणं त्यांच्यासाठी का गरजेचं होतं किंवा मनसेला सोबत घेणं, तर सगळेच पक्ष का मनसेला सोबत घेऊ इच्छित होते. BJP पण पहिले ट्राय करत होती मनसेला सोबत घ्यायचं, पण त्यांची आता मनसे शिवसेना युती झाली, त्यामुळे BJPशी युती झाली नाहीये त्यांची. 27 जागांवर कसा धक्का दिला हे आपण बघूया. आता हा ग्राफ आहे, ह्याच्यात इफेक्ट ऑफ MNS ऑन शिवसेना वर्सेस BJP. याचा अर्थ शिवसेनेने BJPच्या अगेन्स्ट ह्या 17 जागा आहेत, ह्या ज्या समोर दिसतात ह्या 17 जागा आहेत. 14, 26, 36, 37 आणि 200 आणि मधल्या जागा 220 पर्यंत ह्या अशा 17 जागा आहेत जिथे शिवसेना 2 नंबरला अडकली मनसेमुळे आणि BJP जिंकली. 17 जागा शिवसेनेने BJPच्या अगेन्स्ट डायरेक्ट गमावल्या ह्या मनसेमुळे. हे कसं आहे मी तुम्हाला सांगतो, गणित कसं आहे तुम्हाला सांगतो बघा. इथे हा जो पहिला बार आहे हा BJPचा आहे, हा 8,321 मतं BJPला मिळाली. दुसरा बार शिवसेनेचा आहे, त्याच्यात 7,180 मतं शिवसेनेला मिळाली आहेत. ह्या दोघांच्या मतांचा डिफरन्स हा इथे लिहिला आहे 1,141. पण मनसेने या वॉर्डमध्ये खाल्ले 2,224 मतं. आता ही मनसे कोणाची मतं खाणार हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मेजरली तर BJPची मतं खाणार नाही, ते शिवसेनेचीच मतं खाणार आहे. त्यामुळे मनसेने ही 2,224 मतं खाऊन एक प्रकारे ही शिवसेनेची सीट त्यावेळेला पाडली, म्हणजे शिवसेनेची सीट पडली त्यामुळे या वॉर्ड नंबर 14मध्ये. जर आता इथे विचार केला आपण, इथे मनसे लढलीच नसती तर शिवसेनेला ही मतं मिळाली असती आणि शिवसेना हे जागा जिंकली असती. तर ह्या अशा 17 जागा आहेत, 17 जागा ज्याच्यामध्ये मनसेचा इफेक्ट आहे आणि ज्याच्यामुळे शिवसेना हरली. त्यामुळे इथे मला तेच ह्या 17 जागांचा हा टेबल पण बनवला आहे. त्याच्यात अजून एक इंटरेस्टिंग बघा ना, हा जो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की 220 वॉर्डमध्ये दोघांना सेम मतं आहेत आणि मनसेने 752 मतं खाल्ली आहेत. ह्याच्यातलं एक मत जरी शिवसेनेचं कमी खाल्लं असतं तरी ही सीट शिवसेनेला लागली असती. ठीक आहे, इथे फक्त 43, इथे फक्त 443, 491, 458, 502, 547, 545, 819. खूप कमी जागांचा, खूप कमी वोट्सचा डिफरन्स आहे हा. ज्या वोट डिफरन्समुळे शिवसेना हरली इकडे. ॲक्च्युली मनसे जर इथे किंवा मनसेची शिवसेनेची तेव्हाच युती असते तर ह्या जागा मनसे
शिवसेना हरली नसती, या सगळ्याच्या सगळ्या जागा बीजेपीला मिळाल्या असत्या. तर हा एक इफेक्ट आहे मनसेचा वर, जेव्हा शिवसेना बीजेपीच्या अगेन्स्ट लढली होती. बीजेपीच्या अगेन्स्टच सगळ्या जागांमध्ये बीजेपी विरुद्ध होतीच म्हणा, पण ह्या डायरेक्ट हरलेल्या जागा आहेत, त्या 17 जागा. ह्याच्यानंतर मनसेचा इफेक्ट शिवसेनेवर जेव्हा ते काँग्रेसच्या अगेन्स्ट लढतात, काँग्रेसच्या अगेन्स्ट ते सेकंड नंबरला राहिले असा इथे. ह्या 4 सीट अशा आहेत जिथे काँग्रेस 1 नंबरला आहे आणि शिवसेना 2 नंबरला आहे. आणि मनसेने जे वोट खाल्ले आहेत ते त्यांच्या वोटच्या डिफरन्सपेक्षा जास्त आहेत. म्हणजे इथे फक्त 605चा डिफरन्स आहे आणि मनसेला 1554 मतं आहेत. इथे 469, मनसेला 804, 136, 350, 127, 682. त्यामुळे या 4 सीट काँग्रेसच्या अगेन्स्ट गेल्या. आपण असं म्हणू शकतो की त्या डायरेक्ट मनसेमुळे गेल्या, असा बोलण्याला वाव आहे इकडे एक प्रकारे. आता त्याच्या पुढे इंडिव्हिज्युअल सोबत पण 1 सीट शिवसेना हरली. तिथे मनसेने 3037 मतं खाल्ली 160 नंबर वॉर्डमध्ये आणि शिवसेना फक्त 186 वोटने हरली इंडिव्हिज्युअल सोबत. मे बी त्यांच्यातनंच फुटून कोणतरी हा लढला असेल, माहीत नाही मला, पण 186 वोट. त्याच्या पुढे NCPच्या विरुद्ध या 2 सीट शिवसेना हरली. तिथे मनसेने 1170 आणि 1181 मतं खाल्ली पण, आणि वोट डिफरन्स एवढाच होता फक्त दोन्ही पार्टींमध्ये, 722 आणि 310, 42 आणि 119 वॉर्ड नंबरमध्ये ही सिच्युएशन होती. आता पुढे मनसेचाच डायरेक्ट इफेक्ट, म्हणजे जिथे मनसे 1 नंबरला आहे तिथे शिवसेना 2 नंबरला अडकली मनसेमुळेच. अर्थातच सीटचा दोघांमध्ये डिफरन्स फार आहे, पण इथे पण समजा असा विचार केला की मनसे नसती किंवा मनसे आणि शिवसेनेचा अलायन्स असतं तर ह्या 3 जागा पण शिवसेना हरली नसती. त्यामुळे ह्या एकूण 227 जागांचा हा तुम्हाला मी 227 जागांपैकी 27 जागा शिवसेना हरली डायरेक्ट मनसेच्या इफेक्टमुळे. त्यावेळेला शिवसेनेला 84 जागा मिळाल्या होत्या. आपण असा विचार केला की या 27 जागा पण मिळाल्या असत्या तर 94, 104 आणि 110, 111 जागा शिवसेना जिंकू शकली असती तर तेव्हा जर शिवसेनेची मनसेची युती असती तर. त्यामुळे मनसे का महत्त्वाची आहे शिवसेनेसाठी, याच्यासाठी की मनसे त्यांचे वोट्स डिवाइड करते. कारण की मनसेचा वोटर कोण आहे तो शिवसेनेचा वोटर कोण आहे ते सेमच आहे, त्याच्यात जास्त फरक नाही असं मला वाटतं. मी मुंबईतच राहतो, त्यामुळे मला मुंबईच्या इलेक्शनमध्ये इतका इंटरेस्ट आहे. 2026मध्ये काय होईल काय नाही होईल हे आपण पुढे बघूच, पण आत्ता या पहिल्या व्हिडिओमध्ये हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की मनसेचा किती इम्पॉर्टन्स होता शिवसेनेसाठी. आता बघू पुढे अजून काही गोष्टी आहेत, काही अजून PPT आहेत त्या मला तुमच्याशी शेअर करायच्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.